हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो, ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2 मार्च सोमवारी आहे होळी, म्हणजेच हुताशनी पौर्णिमा. तर ही होळी येण्याआधी तुम्हाला काही वस्तू आणून ठेवायच्या आहेत घरामध्ये आणि त्या वस्तू होळीच्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी त्या वस्तूंची घरामध्ये स्थापना करायची आहे. खूप महत्त्वाच्या अशा या वस्तू आहे आणि हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवशी आपण होळी पेटवत असतो, म्हणजे जे काही वाईट गोष्टी आहेत त्या आपण जाळून टाकत असतो, जेणेकरून सुरुवात जी आहे, पुढचे दिवस आहेत ते आपल्या आयुष्यात चांगले यावे. म्हणून या वस्तू ज्या आहेत त्याची तुम्ही घरामध्ये स्थापना केल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढेल आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. कारण बघा, तुम्ही कोणतीही सेवा करता तर तुमच्या घरामध्ये जर नकारात्मकता खूप जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही कितीही सेवा केले, 2-2 तास सेवा केल्या तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. आणि मग आपण म्हणतो की माझ्यावर अशी वेळ का येते, मी एवढं सगळं करते तरी. त्यामुळे तुम्हाला या होळी येण्याच्या अगोदर काही वस्तू आणून ठेवायच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की अजून होळीला वेळ आहे, मग एवढ्या लवकर का व्हिडिओ शेअर केला आहे किंवा का आणायच्या आहेत. तर कारण बघा, या वस्तू जर तुमच्या जवळपास मिळाल्या तर तुम्ही आदल्या दिवशी देखील आणू शकता. पण जर या तुमच्या जवळपास कोणत्या शॉपमध्ये नाही मिळाल्या तर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करता येईल. आणि जर ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर आपल्याला 2-3 दिवस तर लागतातच. म्हणून मी लवकर व्हिडिओ शेअर करत आहे. म्हणजे होळीच्या दिवसापर्यंत या वस्तू तुम्हाला अगदी सहजपणे मिळून जातील. तर बघा, होळीचा दिवस खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी पौर्णिमा पण असते, म्हणून या दिवशी केलेले कोणते उपाय, आपण ज्या काही सेवा करतो, वस्तू आणून जर त्याची घरामध्ये स्थापना केली तर हे उपाय वाया जात नाहीत. त्या गोष्टीचं आपल्याला फळ मिळतं. कारण होळीचा जो दिवस आहे ना, त्या दिवशी आपण म्हणतो ना, पौर्णिमा ही लक्ष्मी मातेला समर्पित असते. पौर्णिमेच्या दिवशी बरेच लोक सत्यनारायण करतात आणि होळीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला सत्यनारायण करायचं आहे. खरंच खूप महत्त्वाचा दिवस आहे. आता बघा, होळीच्या आधी कोणत्या गोष्टी आणायच्या आहेत आणि होळीच्या दिवशी त्याची घरामध्ये स्थापना करायची आहे, हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि दुसरी गोष्ट बघा, आपण होळीच्या दिवशी सगळेजण मिळून होळी पेटवत असतो. याला होळिका दहन असं म्हटलं जातं. आता बघा, तुमच्या घरामध्ये सतत वाद चालत असतील, आजारपण, गरिबी, दरिद्रता येत आहे, कष्ट करतोय, पैसा येतोय, पण तो काही घरामध्ये टिकत नाही. काही केलं, गरिबी आपली पिछाच सोडत नाही. घराला कोणी बघा, कधी असं वाटतं बाधा केलेली आहे, घराला नजर लागलेली आहे, कोणाची वाईट नजर आहे, तर ती काढून टाकण्यासाठी आपण होळीच्या दिवशी काही उपाय केले पाहिजे. आणि या गोष्टी जर तुम्ही घरामध्ये स्थापित केल्या, वेळोवेळी पूजा केली तर 100% त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो. आता मी या ज्या वस्तू तुम्हाला सांगणार आहे तर त्या वस्तू तुम्ही आणायच्या आहेत. जर तुमच्या घरामध्ये अगोदरच या वस्तू असतील तर तुम्हाला डबल त्या वस्तू आणायची गरज नाही. आणि तुम्हाला जवळपास कुठून मिळाल्या तर तुम्ही तिथेही घेऊ शकता, नाही मिळाल्या तर मग ऑनलाईन तुम्ही मागवू शकता. सगळ्यात पहिल्यांदा बघा, मी तुम्हाला थंबनेलमध्ये सुद्धा दाखवलेले आहेत काही वस्तू. आता तुम्हाला ज्या मी काही सांगणार आहेत त्या गोष्टी माझ्याकडे काही आहेत आणि काही गोष्टी जर नसतील तर मी देखील त्याची स्थापना होळीच्या दिवशी करणारच आहे. सगळ्यात पहिल्यांदा बघा, स्वस्तिक. आता पंचधातूचं जे स्वस्तिक चिन्ह आहे तर ते मुख्य दरवाजावरती तुम्हाला लावायचं आहे. दरवाजा वगैरे छान पुसून घ्या आणि त्याच्यावरती लावा, किंवा मग देवघरात ठेवलं तरी चालेल. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि ते तुम्ही घरात ठेवलं तर त्याचा प्रभाव जास्त असतो. आता बघा, दिवाळीमध्ये आपल्याला स्टिकर मिळतात स्वस्तिकचे, ते प्लॅस्टिकचे शोभेचे असतात, पण त्याचा प्रभाव काय जास्त नसतो. तुम्ही जर पंचधातूचं स्वस्तिक लावलं तर त्याचा जास्त प्रभाव होतो. आणि पंचधातूमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे कोणतंही
घरामध्ये समस्या असतील तर त्या सुटण्यासाठी तुम्हाला मंगलमय गोष्टी घडण्यासाठी हे स्वस्तिक चिन्ह तुम्हाला लावायचं आहे. सकाळी अंघोळ करायची, स्वच्छ दरवाजा पुसायचा, त्याच्यावरती तुम्हाला हे स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते दरवाजाच्या बाहेरच्या साईडहून लावायचं आहे किंवा मग देवघरामध्ये लावलं तरी चालेल. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, मी बऱ्याचदा सांगत असते स्त्रीयंत्र. आता स्त्रीयंत्राची सेवा आपण बऱ्याच वेळा करत असतो. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे. कितीतरी बघा स्त्रीयंत्राच्या जे आपण उपाय करतो त्याचे फायदे आहेत. आता बघा, स्त्रीयंत्र जे आहे छोटं का होईना ते तुमच्या घरामध्ये स्थापित करा. तर माझ्या घरामध्ये ऑलरेडी स्त्रीयंत्र आहे. जवळजवळ आता त्याला 3 ते 4 वर्ष व्हायला आले. त्यावरती मी कुंकुमार्चन करते, नवरात्रीत सेवा करतो. त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी आपण स्त्रीयंत्रावरती सेवा करत असतो. त्यामुळे स्त्रीयंत्र नसेल तर तुम्ही होळी पौर्णिमेच्या दिवशी स्थापित करू शकता. त्यानंतर बघा, लक्ष्मीची पावलं आहेत, त्याच्यावरती वेगवेगळ्या खुणा असतात. चंद्र, बाण, कलश, स्वस्तिक. आपण जे स्वस्तिक लावतो दरवाजाला प्लॅस्टिकचे, तर हे तुम्ही एका साईडला हे जर स्वस्तिक चिन्ह लावलं आणि दुसऱ्या साईडला ही पावलं लावली तर त्याचा प्रभाव जो आहे तो त्याचा फायदा आपल्याला जास्त होतो. उगाचच आपण सगळे लावतात म्हणून आपण प्लॅस्टिकचं लावायचं याचा काहीही अर्थ नाही. आता काही जण चांदीचे लावतात. आता बघा, जवळपास चांदी ही वजनावर असते आणि हे जे असतं ते पंचधातूचं तुम्ही लावू शकता, तुम्हाला जर चांदीचं नसेल परवडत तर. आणि त्यानंतर बघा, कासवाला आपण देव मानतो. बघा, तुम्ही मंदिरात बघितलं असेल, कासवाला नमस्कार करून आपण देवाचं दर्शन घेत असतो. बघा, देवघरामध्ये पंचधातूची छोटीशी ताटली ठेवायची, त्याच्यामध्ये पंचधातूचं जे कासव आहे तर ते पाण्यामध्ये टाकून ठेवायचं. कासव आणल्यानंतर स्वच्छ धुवायचं आणि देवांकडे तोंड करून तुम्हाला त्याची पूजा करायची आहे आणि ते तसं ठेवायचं, स्वच्छ धुवायचं आणि पाण्यामध्ये ठेवायचं. त्यावरती हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या, त्याची पूजा करायची. तर बघा, हे कासव देवघरामध्ये ठेवल्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये कधीही पैशाची चणचण भासत नाही. घरात धनाची वृद्धी होत असते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आणि अजून एक गोष्ट म्हणजे कवड्यांचं तोरण. आता बघा, माझ्या मुख्य दरवाजाला कवड्यांचं तोरण हे आहेत. इतर कोणतं तोरण लावण्यापेक्षा तुम्ही कवड्यांचं तोरण लावा. कवड्या ह्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात आणि कवड्यांमुळे नकारात्मकता घरात आपल्या प्रवेश करत नाही. म्हणून होळी पौर्णिमेच्या दिवशी कवड्यांचं तोरण तुमच्या दरवाजाला लावा. आता बघा, कवड्या ज्या आहेत ना त्याची समुद्र मंथनातून उत्पत्ती झाली होती आणि जिथे कवड्या आहेत ना तर तिथे बघा खूप पॉझिटिव्हिटी असते. प्रत्येक मंदिरामध्ये बघा, देवीच्या आपण बघतो की देवीच्या जे काही भक्त असतात त्यांच्या गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा असतात. तर त्या का असतात? कारण देवीला कवड्या ह्या अतिशय प्रिय असतात. म्हणून हे कवड्यांचं तोरण तुम्ही दरवाजाला लावलं तर त्याचा खूप फायदा होतो. बऱ्याचशा संकटांपासून, अडचणींपासून आपल्याला मुक्ती मिळते. तर बघा, या सगळ्या गोष्टी तुमच्या जवळपास कुठे मिळत असतील तर तिथून घ्या. नाही मिळाल्या तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. अतिशय महत्त्वाच्या या गोष्टी आहेत, त्या नक्की घ्या. आणि बघा, होळीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही जर त्या दिवशी अत्यंत असे साधेसुधे महत्त्वाचे उपाय केले तर तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होण्यासाठी मदत होईल. तर बघा, अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ ज्या आहे होळीच्या दिवशी कोणत्या वस्तू घ्यायच्या किंवा त्याचा काय फायदा होणार आहे, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनेलवरती नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.